तुला जर सगळं माझ्या करून काय वातावरण होतं आणि तुलाही त्याच्यातून जावं लागलं त्या दिव्यातून, तो काय अनुभव होता आणि कसं ते हे झालं? ॲक्च्युली आम्ही झी स्टुडिओची हरहर महादेव नावाची फिल्म करत होतो. तर बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे, मी फुलाजी मोठा भाऊ आणि बारका भाऊ शरद करत होता केळकर, सुबोध भावे शिवाजी महाराज, अमृता खानविलकर, सगळी टीम होती आणि अभिजित देशपांडे डिरेक्टर. आम्ही कोल्हापूर, विजापूर प्रत्येक लोकेशनवर जात होतो. एक दिवशी विचारलं, म्हटलं आमचे सुनील फडतरे साहेब प्रोड्युसर नाही आले. हो नाही हो, त्यांना ना ताप आलाय. दुसऱ्या दिवशी कळलं की काय झालंय, त्यांना कोरोना झालाय. ती लाट सुरू झाली होती पहिली. मग बघता बघता मला लक्षात यायला लागलं की कोणाला झालंय, युनिटमधल्या यायला झालं, कॅमेरामनला झालं, असं पण मला काहीच झालं नाही. मी ते शूट करून आलो आणि आल्यानंतर माझी एक स्टार प्रवाहावरती मालिका होती स्वाभिमान नावाची, खूप गाजली होती. तर त्याचं शूट करत असताना आमच्याच पैकी सेटवरती आर्टिस्टला एका ठाकूर कॉलेजमध्ये कांदिवली शूट करत असताना ताप आला होता. तो ऍक्च्युली कोविडचा डेल्टा प्रकार सुरू झाला होता. सेकंड, पहिला थोडा माइल्ड होता, ओमिक्रॉन माइल्ड होता, तिसरा डेल्टा एकदम स्ट्रॉंग होता. घरी गेलो, मी बायकोला म्हणतो तापासारखं वाटतं वगैरे, होईल बरं. एक क्रोसिन घेतली, तेव्हा डोलोला व्हॅल्यू नव्हती, डोलोला कोरोनाने वर आणलं. अच्छा, ही डोलो माहित नव्हती आपल्याला, ऍडव्हान्स क्रोसिन पर्यंत नॉलेज होतं. घरी आलो, दाखवलं, ताप बरा आहे. मी डॉक्टरांना फोन केला. तर डॉक्टर अभय विस्पुते, त्यांचं SRV हॉस्पिटल आहे. तर मी फोन केला, ते म्हटले एकदा चेक करून घ्या, RT-PCR केला. तर त्याच्यात तो आपण निगेटिव्ह म्हणतो, पॉझिटिव्ह येणार निगेटिव्ह येणार ह्यातला फरक मला तो कळला त्यावेळेला. आणि खरंच मला झालं. आणि मी या संभ्रमात होतो की मी जर फिट आहे, मी एवढा ट्रेडमिलवर पळतो, मी इतकी वर्ष पाळतोय, तर मला कसा कोरोना होऊ शकतो, अशा मी एका डायलेमामध्ये होतो. आणि ऑल ऑफ सडन काय झालं की ताप थांबेना आणि त्रास व्हायला लागला. ताप बरा व्हायना, डॉक्टर, आणि एकही बेड नाही. आता काही राजकारणी लोक ह्या क्षेत्रात असल्यामुळे माझ्या ओळखीचे आहेत. तर मी कित्येक लोकांना फोन केले, 5-5 हजारची बेड पॅक. म्हणजे असं आपण म्हणतो ना, एक डेथ सिक्वेन्स सारखं वातावरण सगळं झालेलं होतं. घबराट पसरली होती. आणि मला वाटतं त्याच वेळेला आपलं बोलणं पण नव्हतं. आणि काय करूया तर एक महेंद्र, आमचे डॉक्टर महेंद्र म्हणून इथलेच आहेत माहेश्वरी हॉस्पिटलमधले, त्यांना मी फोन केला की डॉक्टर साहेब कुठे काही सोय होईल का. तर मी प्रयत्न करतो, पण अशोकराव चान्स कमी आहे. म्हटलं बरं, त्यात ते क्वारंटाईन होणं वगैरे. आणि त्यांनी मला सांगितलं, फोन आला की SRV हॉस्पिटल आहे, अभय विस्पुते डॉक्टर आहेत तिकडे, एक बेड खाली झालाय. ह्याला म्हणतो मी प्रारब्ध, तर तुम्ही लगेच जॉईन व्हा. मी निघालो घरातनं आणि मला तो प्रसंग आठवतोय की बायकोला मी बरोबर नेऊ शकत नव्हतो कारण इन्फेक्शन होणार. एक्झॅक्टली. तर ती कायनेटिक होणार होती आणि मी गाडी चालवायला घेतली. पण मला लक्षात आलं की गाडी नको चालवायला. मग मास्कवाला एक उबर बुक केली गाडी, त्यांनी मास्क लावला होता. गाडीत निघताना मला वॉमिटिंग फील होत होतं, पण बाहेर पडल्यानंतर बरं वाटतं. तर वॉमिटिंग फील होत होतं, बाहेर पडत नव्हतं. घराच्या कॉर्नरला, म्हणजे मूवी टाईम थिएटर इन्फिनिटी मॉलच्या इथं मी गाडी थांबवली. लिटरली रस्त्यात त्या गटराच्या साईडला वॉमिटिंगसाठी थांबलो. वॉमिटिंग होत नव्हतं, पण माझं लक्ष गेलं तर मागे कायनेटिक घेऊन बायको आली होती, पोचतोय का नाही. पण ते वातावरणच असं खराब होतं ना सगळं. त्यावेळेला माझ्या मनात एक प्रश्न आला की काय उपयोग या सगळ्यांचा. बायको म्हणा, मुलं म्हणा, हा सगळा जर्नी माझा सोलो आहे. म्हणजे आपण जेव्हा जन्म घेतो, हा माझा सोलो जर्नी आहे, कळलं ना. तिथंच ट्यूब पेटली की आता मला फाईट करायला लागणार, कारण ती जवळ येऊ शकत नाही. ती आली तर ती आजारी पडणार, म्हणजे ती हेल्पलेस आहे. तो सृष्टीचा नियम आहे. सो एक असा जीव एकवटून म्हटलं नाही, ह्याच्यातनं बाहेर पडायचं. गाडीत बसतो, चलो म्हटलं. हॉस्पिटलला गेलो, ताकद नव्हती आणि ऍडमिट झालो. आपलं बोलणं झालं. आणि दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलला असताना सकाळी पेपरमध्ये अशी न्यूज वाचली, अक्षय कुमार, मिलिंद सोमण, अशोक शिंदे यांना जो कोविड होऊ शकतो, तर कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे मला अजूनच प्रेशर आलं. म्हटलं बाबा हे काय, मला का तर व्यायाम करतात, फिट आहे. मी सगळं झाल्यानंतर आपलं बोलणं झालं होतं. सगळ्यांनी खूप मदत केली आणि ते छापून आणलं. मग डॉक्टर आले. मी डॉक्टरांना विचारलं, म्हटलं डॉक्टर मला एक क्वेश्चन आहे. काय म्हटलं अशोक. म्हटलं डॉक्टर मी इतकी वर्ष मेंटेन करतो, जग विख्यात आहे म्हणे, तुम्ही पपई खाता, तुम्ही हे करता, उकडलेलं खाता, मग मला कसा व्हावा. ते म्हणजे सांगतो मी अशोकराव. काय आहे, भूकंप येतो, वादळ येतं, हे सांगून येतं का. तर म्हटलं नाही, हे येणार आहे सांग. थोपवायचं कसं, त्यातनं बाहेर कसं पडायचं ते आपल्या हातात आहे. हे नैसर्गिक आहे.
तर मी म्हटलं मग तुम्ही जे मेंटेन केले किंवा तुम्ही जो एक्सरसाइज केलाय, काय काय जे केलंय, त्या व्यायामाचा फायदा इथून बरे झाल्यानंतर इकडे जे 12 पेशंट आहेत त्यातले सगळ्यात आधी तुम्ही रिकव्हर व्हाल. का तर तुम्ही ते आतापर्यंत करत आलेत म्हणून. आणि दिलीपराव लिटरली बाकी मेंबर्सचे फोन बिन चालायचे ना, मी शॉर्ट टाइम मध्ये तिकडनं बाहेर पडलो आणि गुजरातला शूटिंगला गेलो. कारण आमची सगळी मंडळी तेव्हा शूटिंग थांबवून, तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं, त्यांनी त्यावेळेला सगळं बंद केलं. मग सगळे आम्ही दमणला गेलो. आणि आय एम रिअली थँकफुल टू पुन्हा प्रारब्ध, सतीश राजवाडे प्रवाहाचे, नंतर आमचे फ्रेम्स कंपनीचे सगळे दीपचंदाजी वगैरे, या सगळ्यांना सांगितलं की म्हटलं, मी त्यांना सांगितलं की मला रिप्लेस करा, कारण मी नाही येऊ शकत, माझा कॉन्फिडन्स गेलाय. त्याच्यात त्या लोकांनी, राजवाडेंनी म्हणा किंवा त्या दीप सरांनी वगैरे सांगितलं, सर तुम्ही तुमचं काम करा बरं होण्याचं, आम्ही आमचं काम करू. 2 महिन्याची गॅप होती आणि मेजर सेंट्रल कॅरेक्टर त्यांनी मला विपश्यनेलाच पाठवून दिलं. अच्छा, कुठे गेले ते? विपश्यनेला गेले. दर आठवड्याला एकदा वाक्य असायचं, आले ते सर, नाही ते अजून विपश्यनेतनं बाहेर नाही आले, पटकथेमध्ये फेरफार. पण मला त्यांनी न काढता त्यांनी कंटिन्यू केलं. त्याच्यानंतर मी दमणला गेलो आणि दमणला जाऊन त्याच्यानंतर 400 एपिसोड केले. व्हेरी गुड. टोटल 700 झाले. तर मी डॉक्टरांना जाताना म्हटलं, डॉक्टर सगळे मागतायत, बोलवतायत, तर मी काय करू, काम करू का? त्याने मला एकदम कॉन्फिडन्स दिला. जो कॉन्फिडन्स गेला होता ना, तर ऑफकोर्स काम करायला पाहिजे अशोकराव. मग कसं, एक मास्कवरती मी 300 हाय प्रोफाईल हॉस्पिटलमध्ये पेशंट बघतोय, मी नाही आलो तर तुमचं काय होईल? म्हटलं हो, काम केलं पाहिजे. आणि कारण नाही केले तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल, मग माझ्याकडे औषध नाही. तुम्ही जा, काम करा, ताप आला तर अँटीबॉडीज दिलेले आहेत आणि तुमच्याकडे डोलो आहे, घ्या, मला एक फोन करा, काम थांबवू नका. तिथून जो कॉन्फिडन्स आला आणि बाहेर पडलो, ते त्याच्या पुढे मला कधी ती चिंताच आली नाही, भीतीच वाटली नाही. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.